जय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गुज्जी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा घेतलेली आहे. जे काही नवीन उमेदवार आहेत तर त्या नवीन उमेदवारांना पुन्हा ह्या ठिकाणी बघा जी काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे तर त्या योजनेसंदर्भात विविध विभागामध्ये त्यांच्या पात्रतेनुसार सध्या संधी मिळणार आहे. परंतु नेमकं ह्या ठिकाणी जी काही बॅच नंबर 1 तर ह्या ठिकाणी बघा पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आता दुसरी जी बॅच आहे तर ती नेमकी कधी सध्या बघा सुरुवात होऊ शकते, त्या अनुषंगाने महत्त्वाचं या ठिकाणी माननीय जे काही मंगल प्रभात लोढा साहेब आहे मंत्री महोदय, तर त्यांनी महत्त्वाचे बघा या ठिकाणी 6 सूत्री कार्यक्रम आहे तर तो देखील सध्या जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं या ठिकाणी बघा कशा पद्धतीची माहिती दिली आहे आणि महत्त्वाचं या ठिकाणी जी काही 2 नंबरची बॅच आहे म्हणजे नवीन उमेदवारांना किंवा नवीन जे काही सध्या या ठिकाणी प्रशिक्षणार्थी असेल जे सहभाग घेऊ इच्छितात तर त्यांना कधीपर्यंत पुढची संधी जी असेल तर ती सध्या बघा मिळू शकते. तर त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो या ठिकाणी हे जे ऑफिशियल अकाउंट आहे मंगल प्रभात लोढा साहेबांचं मंत्री महोदय, तर त्यांनी एक ह्या ठिकाणी ट्विट देखील केली की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या रोजगारासाठी कौशल्य विभागाकडून विशेष प्रयत्न प्रशिक्षणार्थीसह प्रशिक्षणार्थीसाठी 6 सूत्री कार्यक्रम जाहीर. आता हा जो 6 सूत्री कार्यक्रम आहे तर हा सध्या बघा या ठिकाणी जाहीर करण्यात आले. तर ह्या संदर्भात सविस्तर आपण इथं बघा बघणार आहोत. तर इथं एक न्यूज नेटवर्कमध्ये या ठिकाणी बातमी देखील आली आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगारासाठी 6 सूत्री कार्यक्रम या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांची या ठिकाणी घोषणा सध्या झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत. तर इथं बघा हे जे महत्त्वाचं नागपूर जे काही न्यूज नेटवर्क आहे त्याच्या वतीने एक सध्या बघा स्टेटमेंट देखील आलंय. त्याच्यामध्ये नागपूर जे काही अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये सध्या बघा लक्षवेधी मांडण्यात आली होती. त्याच्यामध्ये मिळालेलं जे उत्तर आहे तर ते उत्तर सध्या बघा या ठिकाणी असणार आहे. ह्याच्यात काय म्हटलेलं आहे की कौशल्य विभागाअंतर्गत राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारासाठी 6 सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात रविवारी याबाबत बघा घोषणा केलेली आहे. आता ही जी घोषणा होती तर ही आताची घोषणा आहे. रविवारी सध्या बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात ह्या महत्त्वाच्या ज्या काही 6 सूत्री संदर्भात जे काही कार्यक्रम आहे तर तो सध्या इथं घोषित करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत. तर नेमकं या ठिकाणी आमदार अमित साटम साहेब होते आणि आमदार राहुल पाटील यांनी याबाबत महत्त्वाची जी काही लक्षवेधी सूचना आहे तर ती सध्या बघा मांडलेली आहे. म्हणजे इथे जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात आमदार अमित साटम साहेब आणि राहुल पाटील साहेब यांनी ही महत्त्वाची लक्षवेधी मांडली होती. त्याच्यामध्ये जे काही उत्तर आहे तर ते मंत्री महोदयांनी बघा इथं दिलेले आहे की यावर मंत्री लोढा म्हणाले की 2007 नंतर बेरोजगारांसाठी एकही योजना न होती. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कधीही फसवणूक करणारी नव्हती. सुरुवातीपासूनच या ठिकाणी ही योजना प्रशिक्षणासाठी आहे, रोजगारासाठी नाही, अशा पद्धतीने इथं उल्लेख सध्या बघा केलेला आहे. म्हणजे ही जी योजना आहे तर ही योजना प्रशिक्षणासाठी होती, रोजगारासाठी नाही. तसंच पुढे म्हणता येईल की निवडणुकीपूर्वी 6 महिन्यासाठी ही योजना सुरू केली आणि निवडणुकीनंतर पुन्हा 5 महिने मुदत वाढवण्यात आली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सध्या स्थितीत बघा या ठिकाणी किती सध्या प्रशिक्षणार्थी आहे त्याची देखील आकडेवारी इथं देण्यात आली. तर सध्या स्थितीत 1,16,384 प्रशिक्षणार्थी आहेत. म्हणजे या ठिकाणी पूर्ण बघा या ठिकाणी जी काही पहिली बॅच आहे तर त्या बॅचमध्ये 1,16,384 एवढे प्रशिक्षणार्थी आहे. आता हे प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या विभागामध्ये सध्या बघा त्या ठिकाणी काम करत होते. प्रशिक्षणार्थी म्हणून सध्या बघा काम करत होते. तसंच या ठिकाणी पुढे म्हटलंय की तर 1,10,112 युवकांचे प्रशिक्षण या ठिकाणी पूर्ण देखील झालेलं आहे. म्हणजे प्रशिक्षणाचा आकडा या ठिकाणी 1,00,000पेक्षा जास्त उमेदवारांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तसंच बघा एक महत्त्वाचे एक स्टेटमेंट इथं देण्यात आलंय की येत्या 1 जानेवारीपासून प्रशिक्षणाची दुसरी बॅच सुरू होणार आहे, अशी माहितीही मंत्री लोढा यांनी दिलेली आहे. म्हणजे इथं जी काही प्रशिक्षणाची जी दुसरी बॅच आहे म्हणजे जे नवीन सध्या बघा पुन्हा 11 महिन्यासाठी जी बॅच सध्या सुरू होणार आहे त्या संदर्भात आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील माहिती घेतली होती. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघून घ्या. कालचा व्हिडिओ आहे
याच्यामध्ये सविस्तर बघा माहिती देण्यात आली आहे. नेमकं कोणते उमेदवार त्या ठिकाणी पात्र असणार, कशा पद्धतीने त्याची टक्केवारी वगैरे संपूर्ण वयोमर्यादा तिथं देण्यात आली. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तर ही जी बॅच आहे तर ही बॅच नंबर 2 जी असेल तर ती 1 जानेवारीपासून जवळपास या ठिकाणी प्रशिक्षणाची दुसरी बॅच सुरू होणार आहे, अशी माहिती या ठिकाणी बघा देण्यात आली आहे. आता पुढे म्हटलेलं आहे की या योजनेसाठी जवळपास 400 कोटी रुपयाची तरतूद सध्या बघा इथं करण्यात आली आहे. आता यावेळी पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी सरकारने 400 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील लोकांना ITI मध्ये केलेल्या सर्व कोर्सेसचा उपयोग आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व ITI मध्ये आपण एक शॉर्ट टर्म कोर्स सुरू केला आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन देखील झाले असून पहिल्या बॅचमध्ये 55,000 विद्यार्थी त्यांचा जो काही लाभ असेल तर तो सध्या बघा त्यांनी घेतला आहे आणि मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेअंतर्गत पहिल्या वर्षात 5 लाख बेरोजगारांना लाभ मिळणार आहे, असे देखील सध्या बघा त्यांनी माहिती जी आहे तर ती माहिती इथं देण्यात आली आहे. म्हणजे जवळपास या योजनेसंदर्भात जी काही पुढील कार्यवाही आहे तर ती कार्यवाही येत्या 2026चे जे काही वर्ष आहे तर त्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला इथं मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचं जे ऑफिशियल सध्या ह्या ठिकाणी ट्विटर अकाउंट आहे तर त्या अकाउंटवरती देखील त्यांनी सध्या ट्विट केलं होतं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी रोजगारांसाठी कौशल्य विभागाकडून विशेष प्रयत्न, प्रशिक्षणार्थी 6 सूत्री कार्यक्रम सध्या जाहीर झालाय. त्यांना हा जो काही व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ देखील सध्या पोस्ट करण्यात आलाय. तो देखील तुम्ही बघा ऑफिशियल ट्विटर अकाउंटवर जाऊन हे देखील तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे तर नेमके कोणत्या उमेदवारांना इथं संधी मिळू शकते तर महत्त्वाचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकतात. आपल्या चॅनलवर सध्या बघा अवेलेबल आहे. तर जवळपास जर आपण इथं विचार केला, इथं सांगितल्याप्रमाणे 1 जानेवारीपासून जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया दुसरी बॅच संदर्भात या ठिकाणी बघा सुरू होणार आहे. आता याच्यामध्ये अर्ज प्रक्रिया असेल, त्यानंतर अर्ज करत असताना नेमकं त्या ठिकाणी दिलेल्या ज्या काही सूचना असेल, नेमकं कोणत्या वयोगटातील उमेदवारांना संधी त्या ठिकाणी असणार आहे, ती संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे देखील आपल्या ह्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आता ह्याच्यामध्ये जवळपास भरपूर उमेदवारांनी या ठिकाणी बघा जे काही प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षण सध्या बघा घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार जे आहे तर ते आपापल्या या ठिकाणी सध्या क्वालिफिकेशननुसार त्यांना जे प्रशिक्षण होतं तर ते सध्या बघा 11 महिन्याचा जो काही कालावधी आहे तर तो सध्या इथं पूर्ण झालेला आहे. 11 महिन्यामध्ये जे काही त्यांना विद्यावेतन असेल ते देखील सध्या बघा मिळत असतं. तर ह्याच्या संदर्भात पुढे जशी अपडेट येईल, महत्त्वाची लेटेस्ट अपडेट तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. परंतु जवळपास नवीन वर्षामध्ये जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया मे बी ह्या ठिकाणी सुरुवात सध्या बघा होऊ शकते. तर जशी माहिती पुढे येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाकी आपला जो काही व्हिडिओ आहे मागचा तो देखील तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये सविस्तर तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे. तर तो आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.